नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। उद्यापासून MSF मधील पुरुष उमेदवारांचे 11 SRPF गटांमध्ये 45 दिवसांचे मूलभूत प्रशिक्षण देण्यास सुरुवात होणार आहे। जवळपास 4000 पुरुष उमेदवारांना ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेले आहे। ट्रेनिंग कशी असते, अवघड असते का नाही, तसेच पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसांपर्यंत थोडक्यात माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जेणेकरून जे उमेदवार ट्रेनिंगला जाणार आहेत त्यांच्या मनात कोणत्याही शंका राहणार नाहीत। आणि व्हिडिओ स्किप न करता पहा, कारण ट्रेनिंगला जाणाऱ्या उमेदवारांना नक्कीच या व्हिडिओचा फायदा होणार आहे। प्रशिक्षणासाठी सर्व उमेदवारांनी उद्या सकाळी 8 वाजता नेमून दिलेल्या प्रशिक्षण केंद्रावर हजर राहायचे आहे। पहिल्या दिवशी सर्व उमेदवारांची कागदपत्रे तपासणी आणि सिक्युरिटी डिपॉझिट घेऊन ट्रेनिंग सेंटरमध्ये नोंद करून घेण्यात येते। प्रशिक्षणासाठी आलेल्या सर्व उमेदवारांची नोंदणी करण्यासाठी संपूर्ण दिवस जातो, त्यामुळे तुम्ही घरून काहीतरी खाण्यासाठी घेऊन जावा। सर्व उमेदवारांची नोंदणी झाल्यानंतर उमेदवारांना सूचना देऊन रात्री राहण्यासाठी बॅरेक देण्यात येते। सुरुवातीचे साधारण 4 ते 6 दिवस उमेदवारांकडून वर्किंग करून घेण्यात येते, ज्यामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहात त्याच्या परिसराची स्वच्छता करून घेतली जाते आणि साधारण 2 दिवसानंतर उमेदवारांचे स्क्वॉड पाडले जातात। स्क्वॉडवर नियंत्रण राहण्यासाठी स्क्वॉड लीडरची देखील नेमणूक करण्यात येते। प्रशिक्षणासाठी उमेदवारांना सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 7 वाजेपर्यंत वेळापत्रक आखून दिलेले असते, त्यानुसारच सर्व प्रशिक्षण देण्यात येते। त्यामध्ये दिवसातून 3 ते 4 वेळा फॉलिंग होत असते। PT, ड्रिल, शस्त्र कवायत, लेक्चर या सर्वांसाठी दिवसातून नेमून दिलेल्या वेळेत सर्व ट्रेनिंग देण्यात येते। ट्रेनिंगमध्ये उमेदवारांना सकाळी 1 टाईम नाश्ता आणि नंतर 2 टाईम जेवण तसेच स्नॅक्सही देण्यात येतो। ट्रेनिंगसाठी उमेदवारांचे शरीर तंदुरुस्त राहावे आणि शरीरामध्ये ऊर्जा राहावी या दृष्टीचा विचार करून नाश्ता आणि जेवण उत्तम प्रकारचे देण्यात येते। तुम्ही घरून देखील गूळ, शेंगदाणे, खारीक, खोबरे तिथे खाण्यासाठी घेऊन जाऊ शकता, जेणेकरून कधी पण भूक लागली तर तुम्ही ते खाऊ शकता। ट्रेनिंगमध्ये उमेदवारांना रविवारी वर्किंग करून घेतल्यानंतर थोडा रेस्ट देण्यात येतो। ट्रेनिंगमध्ये सर्व प्रशिक्षणार्थ्यांना सर्वात महत्त्वाची शिस्त शिकवण्यात येते, त्यामुळे ट्रेनिंगमध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ, भांडण चालत नाही आणि तसे केल्यानंतर एकाच्या चुकीसाठी सर्वांना शिक्षा भोगावी लागते। त्यामुळे ट्रेनिंगला गेल्यानंतर सर्वांनी मिळून मिसळून राहा, कारण आपल्याला फक्त 45 दिवस सोबत राहायचे आहे। त्यानंतर तुमची गाठभेट होणे अवघड असते। ट्रेनिंगचे सुरुवातीचे दिवस कधी जातात असे तुम्हाला वाटेल, मात्र एकदा सवय झाल्यानंतर तुम्हाला दिवस गेलेले कळणार नाहीत आणि जेव्हा ट्रेनिंग समाप्तीचा काळ जवळ येईल तेव्हा तुम्हाला ट्रेनिंग सेंटर सोडून घरी जावे वाटणार नाही। शेवटच्या आठवड्यात तुम्हाला फायरिंगसाठी देखील घेऊन जाण्यात येते। तसेच ट्रेनिंगमध्ये घेतले जाणारे लेक्चर आणि प्रशिक्षण याच्यानुसार तुमच्याकडून आंतरवर्ग आणि बाह्यवर्ग परीक्षा घेण्यात येते। ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येते, त्यानुसारच उमेदवारांना नेमणुकीसाठी बोलवण्यात येते। 15,000 सिक्युरिटी डिपॉझिट सोडून उमेदवारांना 5 ते 6,000 रुपये वरील खर्च देखील जाऊ शकतो, कारण कसम परेडला उमेदवारांनी वर्दी, लाठी, PT किट हे साहित्य स्वतःच्या खर्चाने घ्यावयाचे असते। ज्या उमेदवारांची यादीमध्ये नाव आले आहे त्याने ट्रेनिंगला नक्की जावा, कारण ट्रेनिंगमध्ये तुम्हाला पोलीस दर्जाचे प्रशिक्षण देण्यात येते, याचा नक्कीच तुम्हाला भविष्यात मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे। ट्रेनिंग काळात तुम्ही आजारी किंवा तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम आल्यास तेथील MSF समन्वयकाशी तुम्ही संपर्क साधू शकता, ते तुमची तेथे काळजी घेण्यासाठी असतात। फक्त 45 दिवसांमध्ये तुम्हाला मूलभूत प्रशिक्षण देण्यात येते, त्यामुळे थोडाफार त्रास होतो, मात्र सुरुवातीला त्रास सहन केल्यानंतर तुम्हाला त्याचे काही वाटणार नाही। ट्रेनिंगमध्ये घेतली जाणारी एक्झाम तसेच ट्रेनिंगबाबत इतर संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला व्हिडिओ तुम्ही अधिक माहितीसाठी नक्की पहा। ट्रेनिंगबाबत अजून देखील कोणत्याही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर देखील करा, जेणेकरून ट्रेनिंगला जाणाऱ्या इतर उमेदवारांना देखील मदत होईल। ज्या उमेदवारांची ट्रेनिंग पूर्ण झाली आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये त्यांच्या ट्रेनिंग सेंटरची एखादी आठवण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समधील आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा। आपल्या जय महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती आणि अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहील। आणि जे उमेदवार ट्रेनिंगसाठी जाणार आहेत त्यांना बेस्ट ऑफ लक।